प्रथम अभिवादन करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मित्र किशोर बेटकेहाळ, आमच्या अंबाजोगाईच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुरेश कोसाळे, श्री विश्वास कुरुंदकर आणि इतर मान्यवर मंडळी आणि बंधू भगिनींनो, प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांची इतिहास मीमांसा या विषयावर मी माझे काही विचार व्यक्त करणार आहे. प्राध्यापक कुरुंदकर यांची इतिहास मीमांसा वेगवेगळ्या अंगांनी विकसित झालेली होती आणि अनेक विषयांचा व्यासंग त्या संदर्भात त्यांनी केलेला होता. त्यांचा मागोवा हा 1967 साली झालेला जो ग्रंथ आहे, प्रकाशित झालेला जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये त्यांची काही महत्त्वाची अशी इतिहास विषयक मांडणी आपणास पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे इतर त्यांच्या लिखाणातून सुद्धा इतिहासाची चर्चा, इतिहास विषयाची चर्चा त्यांनी केलेली आहे. मराठी विषयाचं अध्यापन हा असा विषय आहे की मराठी विषयाच्या प्राध्यापकाला जवळजवळ सर्व विषयांचा काही प्रमाणामध्ये व्यासंग करणं आवश्यक असतं. इतिहास असू देत, तत्त्वज्ञान असू देत, पाश्चिमात्य नीतिशास्त्र असू देत, पाश्चिमात्य काव्यशास्त्र असू देत, भारतीय काव्यशास्त्र असू देत, भारतीय तत्त्वज्ञान असू देत, त्या सगळ्या गोष्टींचा काही प्रमाणामध्ये व्यासंग करावा लागतो. त्यामुळे हे सर्व जे विषय आहेत त्या विषयांना स्पर्शून जाणारं अध्यापन सगळ्याच विषयातील प्राध्यापकांना, अभ्यासकांना करावं लागतं. त्यामुळे विषयाची जी आखणी केली जाते ती आखणी आपण आपल्या सोयीसाठी केलेली असते. हे विषय एकमेकाला स्पर्शणारे असतात आणि इतिहासाच्या अभ्यासाशिवाय भारताचं संविधान कसं तयार झालं हे आपल्याला कळू शकत नाही. इतिहासाच्या अभ्यासाशिवाय आपल्या संविधानातील जी वास्तविकामध्ये अभिव्यक्त झालेली मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या मूल्यांचा विकास कसा झाला हे आपल्या लक्षात येणार नाही. भारतीय इतिहास आणि भारतीय परंपरा लक्षात घेतल्याशिवाय या गोष्टी आपल्या लक्षात येणार नाहीत. मी सुरुवातीलाच म्हटलं की कुरुंदकरांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलेला होता आणि या सगळ्या विषयामध्ये काही 2-3 विषयांचीच मी चर्चा करणार आहे. त्यातील पहिला जो विषय आहे तो म्हणजे प्राचीन भारतीय इतिहास, साहित्य याच्या संदर्भातील शकुंतला ही जी मिथक आहे भारतीय परंपरेमध्ये, त्या मिथकाचा त्यांनी लावलेला अन्वयार्थ. दुसरी गोष्ट म्हणजे इरावती कर्वे यांचं संस्कृती या विषयावरचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली विचारप्रवर्तक अशी प्रस्तावना, त्यामध्ये प्राचीन भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, विचार या संदर्भात त्यांनी काही मांडणी केलेली आहे. दुसरा त्यांचा अध्ययनाचा, अभ्यासाचा जो विषय होता तो म्हणजे मराठ्यांचा इतिहास. मराठ्यांच्या इतिहासासंबंधी त्यांनी जे 3 महत्त्वाचे लेख लिहिलेले, त्यामध्ये श्रीमान योगी ही जी कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली होती, त्या कादंबरीला त्यांनी लिहिलेली 62 पानांची प्रस्तावना.
शिवाजी महाराजांच्या कार्याची मीमांसा करणारी प्रस्तावना त्यांनी लिहिली. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचं जीवन रहस्य नावाची आणखी एक पुस्तिका त्या संदर्भात त्यांनी लिहिलेली आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा निबंध, दीर्घ निबंध त्यांनी लिहिला, तो म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाच्या संबंधात प्राध्यापक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेला एक दीर्घ लेख. त्याशिवाय श्री वामन सीताराम बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जे चरित्र लिहिलं, ज्या चरित्रामुळे संभाजी महाराजांची जी प्रतिमा होती ती प्रतिमा पूर्णतः बदलली, त्या पुस्तकाचं त्यांनी केलेलं समीक्षा. कुरूंदकरांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं होतं की ज्यावेळी ते एखाद्या ग्रंथाची समीक्षा करायची, परीक्षण लिहायचे, त्यावेळी त्यांची जी चिकित्सक वृत्ती होती ती तीव्र स्वरूपामध्ये जागृत होत असते. म्हणून कुरूंदकरांचं जे अगदी उत्तम असं लेखन आहे, ते उत्तम असं लेखन हे टीकात्मक स्वरूपाचं आहे. मग बेंद्रे यांच्या पुस्तकावरचं लिखाण असू देत, दुर्गाबाई भागवत यांच्या लोकसाहित्याची रूपरेषा याच्यावरचं असू देत, किंवा देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी जो लोकायत नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं सार मराठीमध्ये आपल्याच महाविद्यालयातील एक थोर प्राध्यापक डॉक्टर स. रा. गाडगीळ यांनी मराठीमध्ये आणलेलं होतं, त्या लोकायत या ग्रंथाचं परीक्षण असू देत, त्या संदर्भामध्ये त्यांनी खोलवर अशी मांडणी केली, आपले जे विचार आहेत ते विचार अभिव्यक्त केलेले आहेत. त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे इतिहासाविषयी जरी घेतला तरी अनेक अंगांना कुरूंदकरांनी स्पर्श केलेला आहे. कुरूंदकरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की कुरूंदकर हे बैठक मारून सगळ्या प्रकारचे संदर्भ लक्षात घेऊन त्याची लांबलचक अशी सूची तयार करून एक गोळीबंद निबंध लिहिणारे लेखक नव्हते. त्या पद्धतीचं लिखाण त्यांनी फार थोडं केलेलं आहे. तर त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचं लिखाण हे वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारं, रचनेच्या दृष्टीने काहीसं ढगळ, परंतु अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणारं, ज्या प्रश्नांच्यावर नंतरच्या लोकांनी खोलवर अशी चर्चा केली पाहिजे. म्हणून कुरूंदकरांची जी लोकप्रियता आहे ती लोकप्रियता त्यांच्या या पद्धतीच्या लिखाणामध्ये एक नवे उन्मेष त्यांनी त्यांच्या लिखाणामधून मांडलेले असतात. बाकीच्या नंतरच्या अभ्यासकांनी ते पुढे नेले पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा होती. एकच उदाहरण सांगतो. दुर्गाबाई भागवत आणि इरावती कर्वे या दोघींनी महाभारतावर अत्यंत उत्तम असे ग्रंथ लिहिलेले आहेत. इरावती कर्वे यांचा युगांत नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या ग्रंथाच्या संदर्भात लिहित असताना कुरूंदकर काही प्रश्न उपस्थित करतात. त्यातला एक प्रश्न असा आहे की आपण जो वासुदेव कृष्ण म्हणतो तो वासुदेव कृष्ण कसा होता, वासुदेव कृष्ण कोण होता? कुरूंदकरांना माहीत नाही वासुदेव कृष्ण कोण होता, पण त्यांच्या मनात ही शंका निर्माण झाली की पुराणामध्ये सांगितलेला, भागवतामध्ये सांगितलेला, महाभारतामध्ये सांगितलेला हा वासुदेव कृष्ण, वासुदेव कृष्ण या नावामध्ये आणि वासुदेव कृष्ण बनण्यामध्ये रहस्य काय आहे? ते रहस्याचा उलगडा करू शकले नाही. परंतु ह्या रहस्याबद्दलचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केसरीच्या एका देवळ्यांकाच्या पुरवणीमध्ये त्याबद्दलचा त्यांनी लेख लिहिला आणि शेवटच्या काळापर्यंत तो प्रश्न त्यांना सतावत होता. अगदी कॉम्रेड शरद पाटील यांनी जी नवी मांडणी केलेली होती भारतीय इतिहासाची,
तर त्यांच्या मांडणीतून आपल्याला काही मिळतं का हे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एक मी फक्त उदाहरण सांगितलं की इतिहासाकडे बघत असताना नवे नवे प्रश्न उपस्थित करायचे आणि हे नवे नवे प्रश्न उपस्थित करून लोकांची जिज्ञासा जागृत करायची आणि विचार प्रवृत्त करायचं. म्हणून कुठल्याही वैचारिक लिखाण करणाऱ्या लेखकापेक्षा जास्त लोकप्रियता नरहर कुरुंदकर यांना मिळाली. प्राध्यापक नेमाडे यांनी लोकप्रियतेचं, साहित्याच्या लोकप्रियतेचं एक गमक सांगितलं की 2 पिढ्या जर तुमचं पुस्तक वाचत असतील तर 1960 साली समजा कोसला प्रकाशित झाला असेल आणि 2010 किंवा 2020 साली तिसऱ्या जनरेशनचे लोक जर कोसला वाचत असतील तर असं म्हणायला हरकत नाही की ते पुस्तक एक महत्त्वाचं पुस्तक आहे, अजरामर होण्याच्या मार्गावरचं ते पुस्तक आहे. कुरुंदकरांची पुस्तकं आज वैचारिक असूनही अशाच प्रकारे वाचली जात आहेत. परवाच अमरावतीला मी एका परिषदेला गेलो होतो. त्यावेळी पुस्तक विक्रेत्याला मी विचारले, हे कुरुंदकरांची तुम्ही अनेक पुस्तकं इथे ठेवलेली, ती विकली जातात का? वैचारिक पुस्तक आहेत. ते म्हणाले विकली जातात, तडाखेबंद विक्री होते आणि नवी पिढी पुस्तकं विकत घेते. याचं कारण काय? वैचारिक साहित्य, आता मी आयुष्यावर वैचारिक साहित्य लिहित राहिलेलं आहे, किशोर लिहित राहिलेलं आहे. लोकप्रिय एवढा असत नाही. प्राध्यापक नल्ली पंडित यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास नावाचं पुस्तक 1955 साली लिहिलं. अतिशय चांगलं पुस्तक. त्याची दुसरी आवृत्ती 500 पुस्तकांची पहिली आवृत्ती 1972 पर्यंत खपली नव्हती. शेवटी 1973ला ती आवृत्ती, दुसरी आवृत्ती निघाली. अशी परिस्थिती असताना कुरुंदकरांच्या एका पुस्तकांना हे भाग्य लाभलेलं आहे. तर त्याचं महत्त्वाचं कारण काय? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे हे नवे नवे प्रश्न उपस्थित करण्याची, जिज्ञासा जागृत करण्याची आणि मांडणीमध्ये असणारा सोपेपणा, सुलभपणा आणि वक्तृत्वाप्रमाणेच लिखाण करण्याची पद्धत. आणि एकदा लेखकाला, एकदा वाचकाला, एकदा आपल्या कवेत पकडलं की तो वाचक सहज संपूर्ण लेख वाचत जातो. ही जी क्षमता त्यांच्यामध्ये होती, त्या क्षमतेमुळे आजही कुरुंदकरांचं जे लिखाण आहे ते कुरुंदकरांचं लिखाण मोठ्या प्रमाणामध्ये वाचलं जातं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता कुरुंदकरांची, माझा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे कुरुंदकरांनी इतिहासाची मांडणी कशा प्रकारे केली, इतिहासाची कोणत्या प्रकारची संशोधन पद्धती त्यांनी अंगीकारलेली होती. तर पहिली गोष्ट, प्राध्यापक दैफळे म्हणाले त्याप्रमाणे कुरुंदकर सातत्याने असं लिहित राहिले की माझी लिखाणाची पद्धत, संशोधनाची पद्धत ही मार्क्सवादी पद्धत आहे आणि मार्क्सवादी पद्धतीतून मी इतिहासाचा आणि समाजामध्ये जे बदल होतात त्या बदलांचा अभ्यास करतो. परंतु मार्क्सवादी पद्धतीमध्ये जी द्वंद्वात्मकता किंवा द्वंद्वात्मक भौतिकवाद आहे किंवा विकासाचे जे अनुक्रम आहेत ते अनुक्रम त्या अर्थाने कुरुंदकरांनी अगदी काटेकोरपणे पाळलेले दिसत नाहीत. इतिहासामध्ये बदल केवळ उत्पादन पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे इतिहासात बदल होतो का? तो एक मुद्दा त्यांनी घेतलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांनी मांडणी केलेली. मग बदलाचं कारण हे एक आहेच. उत्पादन पद्धतीमध्ये याच्यामध्ये बदल होतो, त्यावेळी समाजामध्ये बदल होतो. ही जी मार्क्सची मूलभूत भूमिका आहे ती त्यांनी स्वीकारली. परंतु त्याचबरोबर हे जे बदल होतात ते बदल केवळ उत्पादन व्यवस्थेमध्ये बदल होतात म्हणून होत नाही, तर बदलाला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. इतिहासामध्ये जे बदल होतात ते विचारसरणीच्या द्वारा, उदाहरणार्थ सांस्कृतिकदृष्ट्या भारतावर आक्रमण करणारे हे जे मोहम्मद गझनी, मोहम्मद घोरी वगैरे जे परकीय आक्रमक होते,
त्यांच्या पाठीमागे बाकी सर्व गोष्टीबरोबरच एक धर्मविजयाचा एक पगडा होता की ह्या धर्माच्या सहाय्याने आपण हे विजय मिळवला पाहिजे. एक जिहादची भूमिका त्यामागे होती. अशी एक मांडणी कुरूंदकरांनी केलेली आहे. तिसरा जो हे फॅक्टर असतो तो म्हणजे व्यक्तिमहात्म्य. ही व्यक्तीसुद्धा इतिहासाला वळण देऊ शकते असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी जे लिखाण केलेले त्या लिखाणामध्ये प्राध्यापक कुरूंदकर असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं. शिवाजी महाराज हे केवळ एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं म्हणून लोकोत्तर महापुरुष ठरले नाहीत. तर शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याने, छोटंसं स्वराज्य होतं 25,000 चौरस मैलांचं, त्या 25,000 चौरस मैलाच्या स्वराज्यानं भारताच्या इतिहासाला कलाटणी दिली. इसवी सन 1206 पासून भारताचा जो इतिहास होता त्या इतिहासाला कलाटणी देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. मी तर सांगण्याचा त्यांचा उद्देश असा की व्यक्ती महत्त्वाची, व्यक्तीची भूमिका सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची असते. सांस्कृतिक श्रेष्ठत्व, लष्करी बळ, लष्करी डावपेच, लढाया, त्यामध्ये असणारी भूमिका याला सुद्धा ते महत्त्वाचं स्थान देतात. सांस्कृतिक वर्चस्व हे त्या समाजाच्या संपूर्ण वर्चस्वाचं एक सर्वस्व असतं. आणि त्यामुळे हे सांस्कृतिक वर्चस्व वेगवेगळ्या प्रकारे समाजाच्या विकासामध्ये अभिव्यक्त होतं. त्यामुळे भारतावर इंग्रजांचा विजय होणं हे अपरिहार्य होतं. कारण भारतीय संस्कृतीपेक्षा ब्रिटिश संस्कृती श्रेष्ठ होती, सर्वार्थानं श्रेष्ठ होती. विशेषतः लष्कराच्या बाबतीत, कवायत फौजेच्या बाबतीत, शस्त्रास्त्रांच्या बाबतीत, आधुनिक विज्ञानाच्या बाबतीत, विचारसरणीच्या बाबतीत श्रेष्ठ होती. त्यामुळे हे सांस्कृतिक श्रेष्ठत्वसुद्धा इतिहासाला कलाटणी देण्याचं काम करत असतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी इतिहासाची मांडणी केलेली होती. तर कुरूंदकरांची ही जी इतिहास मीमांसा आहे किंवा इतिहासाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी अशा प्रकारे कॉम्रेड शरद पाटील यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बहुप्रवाही आहे. याच्यामध्ये केवळ वर्ग महत्त्वाचा नाही, केवळ जात महत्त्वाची नाही, तर बऱ्याचशा गोष्टींच्यामुळे इतिहासामध्ये बदल होतात. आणि या पद्धतीची मांडणी इतिहासाच्या संदर्भामध्ये प्राध्यापक नरहर कुरूंदकर यांनी केलेली. प्राध्यापक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्यावर त्यांनी जो लेख लिहिला त्या लेखाच्या शेवटी त्यांनी असं म्हटलं की मी शेजवलकरांच्यासारखा इतिहासाचा खोल असा अभ्यासक नाही. मी शेजवलकरांसारखे इतिहासाचे कागदपत्र खोलवर पाहिलेली नाहीत. मी इतिहासाचा हौशी अभ्यासक आहे. परंतु इतिहासाचा हौशी अभ्यासक असलो तरी इतिहासाची स्वतःच्या पद्धतीने चिकित्सा करण्याचा, अर्थ लावण्याचा आणि शेजवलकरांनी जी मांडणी केलेली त्या मांडणीबाबत मतभेद व्यक्त करण्याचा मला अधिकार आहे. आणि शेजवलकरांच्या प्रती पूर्ण श्रद्धा ठेवून, पूर्ण आदर ठेवून मी माझं हे कर्तव्य पार पाडत आहे असं कुरूंदकरांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ही एकूण इतिहास मीमांसेची त्यांनी स्वतः सांगितलेली ही जी मर्यादा आहे ती मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि मुख्य सामर्थ्य काय आहे? मुख्य सामर्थ्य नवे नवे प्रश्न उपस्थित करून तुमची जिज्ञासा वृत्ती जागृत करा. आता 2-3 विषयांचा मी परामर्श घेणार आहे, कारण हा विषय खूप मोठा आहे आणि हा विषय पूर्णपणे मांडायचा झाला तर 4 ते 5 लेक्चर्स लागतील, इतका हा विषय मोठा आहे. त्यामुळे फक्त मी वेगवेगळ्या बाबींचं सुतोवाच इथे करणार आहे आणि कुरूंदकरांच्या काही मांडण्यांच्या बाबत माझे जे मतभेद आहेत ते मतभेद मी व्यक्त करणार आहे. काल किशोरने त्याच्या व्याख्यानामध्ये त्याची सुरुवात केलेली असं म्हणायला हरकत नाही. पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये कुरूंदकरांचं मोठेपण
आपल्याला कळून येतं तो म्हणजे अंबेजोगाईच्या जोगाई हॉलमध्ये शारदोत्सव कार्यक्रमामध्ये 1958 साली वयाच्या 26व्या वर्षी शकुंतला ह्याच्यावर इतिहास, पुराण आणि काव्य या विषयावर त्यांनी एक व्याख्यान दिलेलं होतं. त्यावेळी आमचे डॉक्टर साहेब कदाचित शाळेमध्ये असतील, त्यांनी ते हजारे असतील कार्यक्रमाला, मला माहीत नाही. परंतु ते जे व्याख्यान आहे ते व्याख्यान वयाच्या 26व्या वर्षी दिलेलं व्याख्यान हे अतिशय वेगळं व्याख्यान आहे. आणि कुरुंदकरांची जी जिज्ञासा वृत्ती आहे, जी संशोधनासाठी खोल आत जाण्याची जी वृत्ती ती दिसून येते. हे वैशिष्ट्यपूर्ण का आहे की 3-4 वर्षापूर्वी जागतिक कीर्तीच्या इतिहासकार प्राध्यापक रोमिला थापर यांनी 2 पुस्तकं लिहिली. एक पुस्तक आहे सोमनाथावर आणि दुसरं पुस्तक आहे शाकुंतल. ते शाकुंतल कालिदासाचं शाकुंतल नाटक याच्यावर रोमिला थापर यांनी जे लिहिलं आणि त्याच्या आधी जवळजवळ 60-70 वर्ष आधी कुरुंदकरांनी जे लिहिलं त्याच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. त्याच्यामध्ये विलक्षण साम्य आहे आणि ते कुरुंदकरांच्या बुद्धिमत्तेला दाद दिली पाहिजे की ज्या गोष्टी 2018-19 साली रोमिला थापर यांच्या लक्षात आल्या होत्या त्या गोष्टी कुरुंदकरांना 1958 साली त्यांच्या लक्षात आलेल्या होत्या आणि त्यांनी मराठीमध्ये मांडणी केलेली होती, इंग्रजीमध्ये मांडणी केलेली नव्हती, म्हणून ते सगळीकडे गेलेलं नाही. तर हे शकुंतला काव्य, नाटक आणि पुराण हा जो त्यांचा लेख आहे, दीर्घ लेख आहे, भाषणाची सुधारणा करून त्यांनी तो नंतर प्रकाशित केलेला आहे. त्या लेखाचं काय वैशिष्ट्य आहे? त्या लेखाचं असं वैशिष्ट्य आहे की प्राचीन भारतामध्ये शकुंतलेची जी कथा आहे, दुष्यंत शकुंतलेची कथा, ही कथा 3 वेगवेगळ्या परंपरांमध्ये मांडण्यात आलेली कथा आहे. त्यातील पहिली कथा आहे ती महाभारतातील. महाभारताच्या आदी पर्वामध्ये 6 अध्यायामध्ये ही कथा मांडण्यात आलेली, सांगण्यात आलेली. दुसरं जे आहे ते म्हणजे पुराणांच्यामध्ये. ते पुराणांचं त्यांनी नाव दिलेलं नाही, पण पुराणांच्यामध्ये शकुंतलेची जी कथा आहे ती कशा प्रकारे सांगितलेली आहे. आणि तिसरं म्हणजे कालिदासाचं शाकुंतल हे जगप्रसिद्ध नाटक. या जगप्रसिद्ध नाटकामध्ये कशा प्रकारे कालिदासाने हा प्रश्न हाताळलेला आहे. त्या तिन्ही हे जे पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत, त्या तिन्ही ग्रंथामधले जे कथानक आहेत, नॅरेटिव्ज आहेत, ते कुरुंदकरांनी प्रथमतः मांडलेले आहेत. महाभारतामधील कथेप्रमाणे दुष्यंताची आणि शकुंतलेची कण्वमुनीच्या आश्रमामध्ये भेट होते आणि त्यांच्यामध्ये बोलणं होतं. शकुंतलेच्या सौंदर्यामुळे दुष्यंत आकर्षित होतो आणि त्यांच्यामध्ये बोलणं होतं. त्यावेळी दुष्यंत शकुंतलेला विनंती करतो. शकुंतला म्हणते, ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. ती म्हणजे, तुझी कोणती अट आहे? माझी ही अट आहे की मला मुलगा झाल्यानंतर तो तुझ्या राज्याचा सम्राट झाला पाहिजे. ही माझी अट आहे, ती तू मान्य कर. दुष्यंत तयार झाला. मग ते काही दिवस राहिले. तो म्हणाला की आता मी राज्याला जातो, नंतर मी माणसं पाठवून तुला घेऊन जातो, माझं सैन्य पाठवतो तुला घेऊन जातो. सैन्य पाठवून तो घेऊन गेला. सैन्य पाठवून तो घेऊन गेला नाही. शकुंतला वाट पाहत राहिली. भरताचा जन्म झाला. मग कण्वमुनी म्हणाले की आता तू जायला पाहिजेस माहेरी. मग 2-3 ऋषी कुमाराबरोबर शकुंतलेला दुष्यंताच्या दरबारी पाठवलं. तर दुष्यंताने साफ नकार दिला. तुझा माझा काही संबंध नाही. मी राजा आहे म्हणून माझ्याकडून काही फायदा मिळवण्यासाठी म्हणून तू
अशा प्रकारचा आळ माझ्यावर घेतेस, हा माझा मुलगा नाही. मग शकुंतला त्याच्यावर चिडते, म्हणते की तू मला असं आश्वासन दिलेलं होतंस आणि क्षुद्र माणसासारखं तू असं आश्वासन विसरून मला बोलायला लागलास. आणि मग ती अतिशय कठोर शब्दामध्ये त्याची निर्भत्सना करते. त्यानंतर त्या राजा म्हणजे शकुंतलेबरोबर आलेले जे ऋषिकुमार होते, त्या ऋषिकुमारांनी सुद्धा राजाची निर्भत्सना केलेली. या पद्धतीने तू वागलास ते बरोबर नाही, तू स्वतःला तो धर्मराजा समजतोस आणि या पद्धतीने तू वागलास. आणि मग आकाशवाणी होते आणि आकाशवाणी सांगते की हे दुष्यंत हा तुझा मुलगा आहे, ही तुझी पत्नी, तू स्वीकार कर. ही झाली महाभारतातली कथा. दुसरी कथा पुराणातली. त्या कथेमध्ये दुष्यंत हा इक्ष्वाकू कुळातला राजा. दुष्यंत एका लढाईमध्ये पराभूत होतो आणि पराभूत झाल्यामुळे तो राज्यविहीन होऊन फिरत असतो. त्यावेळी कण्व मुनींच्या पाठिंब्यामुळे तुर्वसू घराण्याचं जे राज्य होतं त्या लोकांनी दुष्यंताचा स्वीकार केला आणि दुष्यंताला तुर्वसूचं राज्य गेलं. दुष्यंत पुन्हा राजा झाला आणि राजा झाल्यानंतर दुष्यंताने तुर्वसूंचंच हे राज्य या पद्धतीनं वागायला सुरुवात केली. जुनं ह्यांचंच राज्य, इक्ष्वाकू लोकांचंच राज्य हे असं वागायला सुरुवात केली. त्यांनी पूर्णतः तुर्वसूंकडे दुर्लक्ष केलं. मग त्यामुळे चिडलेल्या कण्व मुनींनी असं हे ठरवलं की दुष्यंताला मूल नव्हतं, दुष्यंताला मूल आहे असं दाखवून दोन्ही राज्यांचं एकीकरण करायचं आणि सर्वधर्मन भरत हा जो मुलगा होता शकुंतलेचा त्याला सम्राट बनवायचं. दोन राज्यांचं एकीकरण, इक्ष्वाकू आणि तुर्वसू कुळांचं एकीकरण कण्वाने केलं. भरत राजा झाला आणि कण्व त्याचा राजपुरोहित झाला. तर दोन राज्यामधला संघर्ष आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचं मिलन होतं शकुंतलेचा याच्यात फारसा उल्लेख नाही. एक पुराणातली कथा. तिसरी कथा जी आहे ती शकुंतला ह्या महान नाटकाबद्दलची, नाटकामधली आहे. त्यामध्ये आपल्याला ती कथा माहीत आहे की म्हणजे अतिशय सुंदर असं निसर्ग वर्णन आहे शकुंतलेची आणि त्याची भेट होते आणि अतिशय कोमल अशा स्वरामध्ये तो शकुंतलेला विनंती करतो. शकुंतला ती मान्य करते. गांधर्व विवाहाचं प्रपोजल येतं आणि त्याप्रमाणे काही दिवस तो तिथे राहतो आणि मग तो इकडे वापस येतो आणि भरताचा जन्म होतो. आणि ज्यावेळी शकुंतला जाते त्यावेळी तो सांगतो की तुझा माझा काही संबंध नाही, हा माझा मुलगा नाही. त्यावेळी शकुंतला काही बोलत नाही, गप्प बसते, खाली मान घालून उभी असते. आणि शकुंतलेबरोबरचे जे ऋषिकुमार असतात कण्व मुनींनी पाठवले तेही काही बोलत नाहीत. आणि नम्रपणाने ऋषिकुमाराने शकुंतला या गोष्टी स्वीकारतात. कालिदासाने त्यांचं मिलन घडवून आणण्यासाठी दोन नाट्यमय ट्रिक्स वापरलेले आहेत. एक म्हणजे दुर्वास ऋषीचा शाप आणि दुसरं म्हणजे दुष्यंत आणि शकुंतलेला दिलेली अंगठी, जी अंगठी हरवली जाते आणि शेवटी मिलन होतं. त्याचं विश्लेषण करत असताना कुरूंकरांनी असं म्हटलेलं आहे की महाभारतामधली जी शकुंतला आहे ती स्वतःचा अधिकार ॲसर्ट करणारी, राजगादीवर आपल्या मुलाचा अधिकार पहिल्यांदा कबूल करून घेणारी महाभारतकालीन स्वतंत्र अशी स्त्री आहे. आणि पुराणातल्या कथेमध्ये हे दोन्ही कुळं एकत्र आणण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. आणि शकुंतले नाटक जरी सुंदर असलं तरी त्यामधील शकुंतला ही कोणत्याही प्रकारे आपला अधिकार ॲसर्ट न करणारी आहे. म्हणजे ह्या दोन ह्याच्यातल्या शकुंतला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. ही कुरूंकरांनी मांडणी करून ही मुख्यतः इतिहासाच्या अंगाने, मिथ्यकथाच्या अंगाने ही त्यांनी मांडणी केलेली आहे. आता डॉक्टर रोमिला थापर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काय मांडणी केली? रोमिला थापर यांनी पुराण काळातील जी हे होती कथा होती ती घेतलेली नाही. त्यांनी महाभारत
आणि याच्यातल्या शाकुंतल या दोन नॅरेटिव्ह जे आहेत, ही दोन जी कथानकं आहेत ती घेतलेली आहेत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता कथानक पुन्हा सांगण्याची काही गरज नाही. रोमिला थापर यांनी असं म्हटले की महाभारतामध्ये ही जी होती शकुंतला ती स्वतंत्र बुद्धीची, स्वतःचा अधिकार असर्ट करणारी आणि त्यासाठी संघर्ष करणारी स्त्री होती. दुष्यंताच्या राजदरबारातील त्याच्या प्रतिष्ठेला तिने जुमानलं नाही. आपले अधिकार आणि आपल्या मुलाचे अधिकार तिच्या दृष्टीने महत्त्वाचे होते आणि त्या दृष्टीने ती आपले अधिकार हे करण्यासाठी संघर्ष करत होते. आणि तिच्याबरोबर आलेले जे ऋषिकुमार होते ते त्या काळातील ऋषींचे आणि त्या काळातील आश्रम व्यवस्थेचे प्रतिनिधी होते जे स्वतंत्र होते. आणि त्यांनी शकुंतलेनंतर दुष्यंत राजाची त्या ऋषिकुमारांनी कुठल्याही प्रकारची मुलाहिजा न राखता निर्भत्साना केली. परंतु महाभारताचं हे जे कथानक आहे ते कथानक कदाचित इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं असेल. कालिदासाचं जे कथानक आहे ते कथानक इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये लिहिलं. ह्याच्यामध्ये जवळजवळ 600-700 वर्षांचा फरक आहे. 600-700 वर्षांच्या फरकामध्ये भारतीय स्त्रीच्या प्रतिष्ठेमध्ये, पोझिशनमध्ये किती बदल झाला. आपल्या अधिकारासाठी संघर्ष करणारी शकुंतला महाभारतात आहे. कारण महाभारत आधीच्या काळाचं प्रतिनिधित्व करतं. कालिदासाच्या काळामध्ये, गुप्त काळामध्ये स्त्रीचे अधिकार, स्त्रीची भूमिका कमी झालेली होती. त्यामुळे शकुंतलेचं जे वागणं आहे ते त्या पद्धतीचं वागणं आहे. ती स्वतःचे अधिकार ॲसेट करत नाही. माझ्या मुलाला राजा करण्याचं तू आश्वासन दिलेलं आहेस असं म्हणत नाही. त्यानं ज्यावेळी रिफ्यूज केलं ती वाईट वाटतं, तिला गप्प बसून खाली मान घालून उभे राहते. ऋषिकुमार बरोबर जे आलेले असतात ते सुद्धा राजाच्या दर्पणाखाली असतात. महाभारतातील ऋषिकुमार राजाची निर्भत्सना करतात, हे राजाची निर्भत्सना करत नाहीत, शांतपणे उभा राहतात. आणि मग त्यांचं मिलन घडवून आणण्यासाठी कालिदासाला दुर्वासाचा शाप आणि हरवलेली अंगठी याचा आधार घ्यावा लागतो, असं रोमिला थापर यांनी केलेलं विवेचन आहे. तर हे दोन्ही विवेचन, हे दोघांनी, ह्या दोन थोर अभ्यासकांनी केलेले हे जे शाकुंतल नावाच्या महान नाटकाची किंवा जी महान मिथ्यकथा भारतीय परंपरेमध्ये आहे तिचे केलेलं विश्लेषण असं महत्त्वाचं आहे. रोमिला थापर यांच्या या पुस्तकाला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळाली, ॲप्रिसिएशन झालं. त्याच तोडीची मांडणी वेगळ्या पद्धतीने प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांनी केलेली होती आणि अतिशय उत्तम प्रकारे केलेली होती वयाच्या 26व्या वर्षी. याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. तर हे प्राचीन इतिहासाकडे चिकित्सकपणे कसं बघावं, ज्या कथा आपल्याला सांगितल्या जातात त्या कथा कशा प्रकारे समजून घेतल्या जाव्या, याचं एक उदाहरण म्हणजे शकुंतलेवर त्यांनी केलेलं हे त्या शकुंतलेवरचं त्यांचं जे भाषण आहे ते आहे. ते वयाच्या 26व्या वर्षी केलं हे अतिशय महत्त्वाचं. मी म्हटलं त्याप्रमाणे प्राचीन भारतीय इतिहास आणि महाभारत हा कुरुंदकरांच्या अभ्यासाचा विषय होता. आणि महाभारताच्या वेगवेगळ्या याच्यावर इरावतीबाई कर्वे यांची त्यांच्या चर्चा चालत असत आणि त्या चर्चेत वेगवेगळे प्रश्न ते उपस्थित करत असत, त्याही उत्तर देत असत. हा जो डायलॉग आहे तो डायलॉग चालत असेल. ते सतत महाभारतामधला त्यांच्या पुढचा जो मुख्य प्रश्न होता तो म्हणजे आपल्या पुढचा, सगळ्यांच्या पुढचा प्रश्न की हा वासुदेव कृष्ण कोण होता. जो वासुदेव कृष्ण भारतीय संस्कृतीचं, भारतीय तत्त्वज्ञानाचं, भारतीय अस्मितेचं प्रतीक आहे. कृष्ण काढून टाका, भारतीय संस्कृती पुष्कळ हे होईल, कमी दर्जाची होईल. त्या कृष्णाचं स्वरूप काय होतं, भारतीय राजकारणामध्ये सगळ्यामध्ये कृष्णाचं महत्त्व काय, हा प्रश्न त्यांच्या याच्यामध्ये होता. आणि त्यांनी हा वासुदेव कृष्ण आहे तरी कोण हा जो लेख लिहिला केसरीमध्ये 1966च्या पुरवणीमध्ये, दिवाळी अंकामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी दीर्घ लेख होता, त्यांनी तो मांडलेला आहे. पुस्तकामध्ये सुद्धा नंतर तो समाविष्ट झालेला आहे की कृष्णाचं जे रूप परंपरेनं सांगितलेलं आहे त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टींच्या बाबत यांची सहमती नव्हती.
ते वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत होते. एकच प्रश्न त्याने असा उपस्थित केला की जरासंधाची लढाई करण्यासाठी भीम, अर्जुन आणि कृष्ण गेले. भीम आणि अर्जुन कृष्ण लढाईसाठी गेले. भीमाने द्वंद्व युद्धामध्ये जरासंधाला आव्हान द्यावं आणि त्याला ठार मारावं अशी त्यामागची कल्पना होती. खरं तर ही सूचना उद्धवाने केलेली. उद्धव हा राज्यशास्त्रज्ञ होता आणि त्यांनी ही सूचना केली होती की युद्ध करून लढाईत माणसं मारण्यापेक्षा द्वंद्व युद्धाचं हे करून भीम जरासंधाला ठार मारेल. कुरुंदकरांनी प्रश्न असा उपस्थित केला आहे की द्वंद्व युद्ध जर करायचं होतं तर रात्री का गेलात? द्वंद्व युद्ध करायचं होतं तर जे नगारे जे होते ते नगारे तुम्ही का फोडून टाकले? कारण अर्जुन, कृष्ण आणि भीम तटबंदी चढतात आणि नगारे जे जागृत करण्यासाठी असतात ते फोडले. ते नगारे तुम्ही का फोडून टाकले? याचा अर्थ असा की हा द्वंद्व युद्धाचा डाव नसून हा जरासंधाचा केलेला खून आहे. ही अशी मांडणी त्यांनी केलेली. जरासंधाचा या पद्धतीने केलेला तो खून आहे. मग दिवसा लढायला काय जात होतं? नगारे का फोडले? म्हणजे कुरुंदकर अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत असतात. मग वासुदेव कृष्णाबद्दल दुर्गाबाई भागवतांनी लिहिलं. वासुदेव कृष्णाबद्दल इरावती कर्वेंनी लिहिलं. वासुदेव कृष्णाबद्दल प्रेमकंटक त्यांचे महाभारतावरचं पुस्तक प्रसिद्ध आहे, त्यांनी लिहिलं. परंतु हा वासुदेव कृष्णाचा तिढा अजून सुटलेला नाही. मग कुरुंदकरांना शेवटच्या काळात असं वाटत होतं की शरद पाटील ज्या पद्धतीची मांडणी करतात मार्क्स, फुले, आंबेडकर वादाच्या दृष्टिकोनातून आणि एकूण प्राचीन भारतीय इतिहासाची एक नव्या पद्धतीने जे मांडणी करतायत त्याच्यातून आपल्याला काही मिळतं का, यासाठी त्यांनी काही व्याख्यानं इथं आयोजित केलेली होती. आता त्यांना त्यातून काही मिळालं का नाही मला हे माहीत नाही. पण मला हेही माहीत नाही की टाइम्स ऑफ इंडियाच्या ॲन्युअलमध्ये 1966-67 साली प्राध्यापक डी कोसंबे यांनी हिस्टॉरिसिटी ऑफ श्रीकृष्णा नावाचा एक लेख लिहिला होता. तो लेख बहुतेक कुरुंदकरांनी पाहिलेला नसावा, कारण त्यामध्ये बरेच जे कोडे कृष्णाच्या संदर्भात आहेत ते कोडी सोडवण्याचा त्यांनी कोसंबेंनी प्रयत्न केला होता. ते पूर्णतः कोडी सुटलीत असं मी म्हणणार नाही, परंतु पुढे जाण्याचा प्रश्न होता की कृष्ण जर ऐतिहासिक पुरुष असेल तर तो कोणत्या काळात जन्माला, त्याचं राज्य कशा प्रकारचं होतं, त्याची राजनीती काय होती, त्याची एकूण संपूर्ण विहरीत नीती काय होती हे समजून घेणं. कृष्ण देव होता, अवतार होता, विष्णूचा 8वा अवतार होता वगैरे ज्या कल्पना आहेत त्या कल्पना सोडून खरा कृष्ण कोण होता, वासुदेव कृष्ण, याचा त्यांना खोलवर जाऊन आढावा घ्यायचा होता. की कृष्ण हा इसवी सन पूर्व 8व्या शतकात झाला. कृष्ण हा अंधकृष्णी गणराज्याचा प्रमुख होता. अंधकृष्णी गणराज्यामध्ये 18 कुळ होते. त्या कुळांच्यामध्ये आपापसामध्ये भांडणं होते, म्हणून कृष्ण सतत नाराज असे. त्यांच्या अंतिमता संघर्षामधून शेवटी त्यांचा नाश झाला. तर ही ढोबळ माहिती झाली. पण बौद्ध वाङ्मयातला कृष्ण वेगळा आहे, जैन वाङ्मयातला कृष्ण वेगळा आहे. कारण महाभारताच्या अशा 3 वेगवेगळ्या परंपरा आहेत. बौद्धांची परंपरा वेगळी, जैनांची परंपरा वेगळी, हिंदूंची परंपरा वेगळी. म्हणजे ह्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा लक्षात घेऊन हे करावं लागेल. की जातक कथामध्ये घत जातक नावाचं जातक, घत जातक, त्याच्यामधली कृष्णकथा वेगळीच आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा कृष्ण हा एक मोठं रहस्य आहे आणि ते रहस्य शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आजही इतिहासकारांचा प्रयत्न आहे. तर महाभारताच्या संदर्भामध्ये ते सातत्याने लिखाण करत राहिले. त्यातला एक जो पैलू होता तो पैलू मी आपल्यासमोर मांडला. रामायणाबद्दलही त्यांनी मांडणी केलेली होती आणि इरावतीबाईंची चर्चेचा त्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख आहे. परंतु त्यांची मांडणी बरीचशी मला जुजबी वाटली, टेंटेटिव्ह वाटली. महाभारतासारखी खोल अशी मांडणी त्यांनी केलेली त्याबाबत नाही. आता जो मुख्य विषय आहे, दुसरा भाग जो आहे, ज्या भागाकडे आपल्याला वळायचं आहे, हा जो भाग आज अतिशय स्फोटक ठरलेला आहे.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मराठ्यांचा इतिहास यावर कुणी बोलण्याचं आज धाडस करेल अशी परिस्थिती नाही. कारण मराठ्यांचा इतिहास आपल्याला प्रिय आहे, पण मराठ्यांच्या इतिहासापेक्षा त्याच्यासाठी केलं जाणारं राजकारण आपल्याला जास्त प्रिय आहे. त्यामुळे इतिहासकार शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास याकडे आता वळायला तयार नाहीत. जे लिखाण 50 वर्षापूर्वी कुरूंदकरांनी केलं ते लिखाण आज इतिहासकार करू शकत नाहीत. इतिहासकारांनी त्या प्रकारचं स्वतंत्र बुद्धीने केलं लिखाण जर केलं तर त्या माणसाला मारहाण होईल, त्या माणसाच्या ह्याला तोंडाला काळं फासलं जाईल. अशी एकूण महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि बौद्धिक पातळी पूर्णतः खालावलेली आहे. परंतु हे आपल्याला सोडून चालत नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या कामाची, मराठ्यांच्या इतिहासाची कामाची चिकित्सा आपल्याला केलीच पाहिजे. मग कुणी तुम्हाला मारहाण करू किंवा तुमच्या तोंडाला काळं फासू, हा विचार डोळ्यासमोर ठेवून मी माझं पुढचं विवेचन करणार आहे. तो लेख मी वाचलेला नाही, पण किशोरनी मला सांगितलं की 1972च्या महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकामध्ये महाराष्ट्रामध्ये आज वस्तुनिष्ठ शिवचरित्र लिहिणं का अशक्य आहे अशा शीर्षकाचा लेख कुरूंदकरांनी 1972 साली लिहिलेला होता. 50 वर्षानंतर काय होणार आहे हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं होतं का काय मला माहीत नाही. परंतु त्या लेखामध्ये असं का होतंय, मी तो लेख वाचलेला नाही त्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु असा लेख त्यांनी लिहिला 1972 साली आणि त्यानंतर परिस्थिती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बिघडलेली आहे. शिवाजी महाराजांच्याबद्दल यांनी 2 दीर्घ असे 60 पानांचे निबंध लिहिलेले आहेत. पहिला जो निबंध आहे तो म्हणजे रणजित देसाई यांची श्रीमान योगी नावाची जी कादंबरी होती त्या कादंबरीला लिहिलेली प्रस्तावना. ती प्रस्तावना खूप गाजली आणि त्या प्रस्तावनेमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि त्याच्याबद्दलचं एक व्याख्यान मी विद्यार्थी असताना त्यांचं व्याख्यान अंबाजोगाईच्या महाविद्यालयामध्ये मी ऐकलेलं सुद्धा होतं. त्यामध्ये काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. काल व्याख्यानामध्ये किशोर असं म्हणाला की कुरूंदकरांच्या काळामध्ये कुरूंदकरांच्या भोवतालची जी सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि मुख्यतः वैचारिक परिस्थिती होती तिचं प्रतिबिंब त्यांच्या मांडणीवर पडलेलं आहे. किती मोठा विचारवंत असला तरी त्या मर्यादा त्याच्यासमोर असतात. आज ज्यावेळी आपण त्याचा विचार करतो त्यावेळी त्याच्यानंतर झालेले बदल आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि त्या संदर्भात मांडणी केली पाहिजे. कुरूंदकरांनी शिवाजी महाराजांचं जे वैशिष्ट्य आहे, मोठेपण आहे, ते मोठेपण शिवाजी महाराजांचं जीवन रहस्य हे जी पुस्तिका आहे त्या पुस्तिकेमध्ये चांगल्या प्रकारे अभिव्यक्त केलेलं आहे. ही पुस्तिका मोठ्या प्रमाणात खपलेली आहे. 12वी का 13वी आवृत्ती 1922 साली मी बघितली. मग असं म्हणायला हरकत नाही की आमचे मित्र गोविंदराव पानसरे यांच्या पुस्तिकेनंतर शिवाजी महाराजांच्यावर लिहिलेली सगळ्यात जास्त खपायची पुस्तिका ही कुरूंदकरांची आहे. आणि ज्या प्रमाणात पानसरेंना पक्षाचं आणि इतर लोकांचं पाठिंबा होता त्यामुळे ती फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यापर्यंत पोचली. कुरूंदकरांची पुस्तिका ही महत्त्वाची असूनही या सर्व सपोर्टच्या अभावी तेवढी लोकांपर्यंत पोचलेली नसली तरी त्याच्या 12 आवृत्त्या संपलेल्या, 13वी आवृत्ती चालू आहे. की शिवाजी महाराजांच्या कार्याचं मर्म, जीवन रहस्य याच्यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते शिवाजी महाराजांचं कार्य हे कशा प्रकारे, मी सुरुवातीला सांगितलं कार्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासाला एक प्रकारची कलाटणी दिली. कलाटणी दिली ती या अर्थाने की त्यानंतरचा भारताचा इतिहास वेगळा झाला. 1206 पासून भारतावर जे एक इस्लामिक वर्चस्व होते ते वर्चस्व
शिवाजी महाराजांनी टिचभर 25,000 चौरस मैलाचं राज्य स्थापन केलेलं असलं तरी राज्यामध्ये एवढा प्रचंड ताकद होती की त्या राज्याने हे जे वर्चस्व होतं, डॉमिनन्स होतं, हेजेमनी होती, ती नष्ट केली. हे शिवाजी महाराजांचं मुख्य कार्य आहे. आणि ही जी मीमांसा ह्यांनी केलेली आहे कुरूंदकरांनी, ते बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही की मराठ्यांचं भारतीय इतिहासामधलं महत्त्वाचं जे कार्य आहे ते हेच आहे की मराठ्यांच्या एकूण संघर्षामुळे शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा निर्माण केली, त्या प्रेरणेमुळे शिवाजी महाराजांच्या नंतर 9 वर्ष संभाजी महाराज, त्यानंतर 11 वर्ष राजाराम महाराज आणि 7 वर्ष ताराराणी यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला आणि औरंगजेबाला शेवटी महाराष्ट्र जिंकता आला नाही. शेवटी त्याला इथेच मरण पत्करावं लागलं. तर हा जो प्रचंड अशा मुघल सत्तेविरुद्धचा संघर्ष आहे, तो संघर्ष महाराष्ट्राने का केला? तर ही जी नवी प्रेरणा, स्वतःचं राज्य निर्माण करण्याची, स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा जी शिवाजी महाराजांनी मराठी लोकांच्या मध्ये निर्माण केली, त्या प्रेरणेमुळे भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. ही जी मांडणी आहे ती मांडणी बरोबर आहे आणि बहुतेकांनी ही मांडणी केलेली, जदुनाथ सरकार वगैरे सगळ्या इतिहासकारांनी. पण त्या काळातील मांडणीचा प्रभाव एक असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी हिंदूंचं राज्य स्थापन केलं, असं एक मांडणी कुरूंदकरांनी केलेली आहे. ती मांडणी बरोबर नाही. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचं स्वराज्य नाही. ज्याला पर्शियन भाषेचं थोडं जरी ज्ञान आहे तो असं म्हणलं की हिंदवी म्हणजे लोकल मराठी, हिंदवी स्वराज्य म्हणजे मराठी स्वराज्य. खुद्द कान्होजी जेधे यांनी महाराष्ट्र राज्य हा शब्द वापरलेला आहे. हे महाराष्ट्राचं राज्य होतं. या राज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांना पूर्ण स्वातंत्र्य अधिकार होता आणि सगळ्या लोक त्यामध्ये राज्य स्थापन करण्यामध्ये सहभागी झालेले होते. हे जे नवं स्पिरिट होतं की मुसलमान त्यांचे सेनापती होते, आर्मीमध्ये बहुतेक सर्व मुसलमान होते, असा कुठलाही भेदभाव नव्हता. हे मराठी लोकांनी स्वतः निर्माण केलेलं स्वराज्य आहे, ही त्या मागची भावना होती. हिंदूंचं स्वराज्य स्थापन करणं, हिंदूंचं म्हणून बाकीच्यांना वगळून स्वराज्य स्थापन करण्याची शिवाजी महाराजांची प्रेरणा नव्हती. शिवाजी महाराजांची प्रेरणा ही महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याची, सगळ्यांसाठी एक नवं राज्य स्थापन करण्याची होती आणि त्या दृष्टीने त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले दिसतात. ते शिवाजी महाराजांच्या एकूण याच्यामध्ये, शिवाजी महाराजांची मांडणीमध्ये, कुरूंदकरांच्या मांडणीमध्ये एक असा उल्लेख आलेला आहे की शिवाजी महाराजांनी कायस्थांना ब्राह्मण केलं. शिवाजी महाराजांनी कायस्थांना ब्राह्मण केले नाही असं कोणाला ब्राह्मण करता येत नाही. वेदोक्ताचे अधिकार कायस्थांना पाहिजे होते की महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची एक खोड होती. तर ब्राह्मणांची खोड अशी होती की आम्ही कुणालाही वेदोक्ताचे अधिकार देणार नाही, हा आमचा विशेष अधिकार आहे. पहिला संघर्ष आमच्या अंबेजोगाईला झाला 1413 साली. सोनारांनी असं क्लेम केलं की आम्हाला वेदोक्ताचे अधिकार मिळाले पाहिजे आणि मग ते संघर्ष दोन्ही गटाचे काजीकडे गेले, कारण नुकतंच 30-40 वर्षापूर्वी बहमानींचं राज्य महाराष्ट्रावर स्थापन झालेलं होतं. तो मुसलमान काजी म्हणाला की तुमचे भांडणं मला माहीत नाही, तुमचे नियम, तुमचे कायदे हे मला काहीही माहीत नाही, याबद्दल मी कुठलाही निर्णय घेणार नाही. तुमच्या परंपरेप्रमाणे तुमच्या धर्मस्थळामध्ये असणारे जे पंडित आहेत ते वाईला असू देत, पैठणला असू देत किंवा नाशिकला असू देत, तिकडं पाठवा. तो जे निर्णय घेतील तो मला मान्य. ही मुसलमान काजीची भूमिका होती. काल त्याने जी बहुसंस्कृती वाद सांगितलं ना, त्याच्याशी कन्सिस्टंट अशी भूमिका होती की आम्ही तुमच्या धर्मामध्ये, तुमच्या परंपरामध्ये हस्तक्षेप करणार नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे सचिव बाळाजी आवजी यांनी गागा भट्टांकडून कायस्थांना वेदोक्ताचे अधिकार आहे ते मान्य करून घेतलं आणि नंतर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी ठिकठिकाणी संघर्ष निर्माण केले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारचे संघर्ष मी चालू देणार नाही. ज्या पद्धती पूर्वापार चालवल्या आहेत त्या पद्धती चालू राहिल्या पाहिजेत. पुन्हा अशा प्रकारचे संघर्ष माझ्याकडे येता उपयोगाचं नाही. तो प्रश्न तिथे थांबला. पेशवाईमध्ये अनेक
पुन्हा लोकांनी डोकं वर काढलं. पुन्हा हे संघर्ष सुरू झाले नारायणराव पेशव्याच्या काळात. पुन्हा एक मोठा संघर्ष कायस्थानी ब्राह्मण यांच्या संदर्भामध्ये सातारला झाला. सगळ्या महाराष्ट्रातले 8,000 ब्राह्मण माहुली या ठिकाणी एकत्र झाले. शंकराचार्याचं सुद्धा मत होतं करवीर पीठाच्या की कायस्थांना क्षत्रियाचा अधिकार आहे, पण महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना ते मान्य नव्हतं. 8,000 ब्राह्मण त्याच्या विरुद्ध चळवळ करण्यासाठी उभा राहिले माहुलीला. शेवटी सातारच्या छत्रपती प्रतापसिंग महाराजांना तलवार हाती घेऊन संघर्ष करावा लागला, उभा राहावं लागलं आणि त्या ब्राह्मणांना बळाचा वापर करून हाकलावं लागलं. तर हा इतका अवघड संघर्ष. पुन्हा बडोद्याच्या महाराजांच्या पुढे हा प्रश्न आला आणि सगळ्यात मोठा संघर्ष कोल्हापूरच्या शाहू महाराजांना करावा लागला. त्यामुळे हे वाक्य बरोबर नाही की कायस्थांना ब्राह्मण केलं. ब्राह्मण असं करता येत नाही, ब्राह्मण इतरांना ब्राह्मण होऊ देत नाहीत. हे कोण भारताच्या इतिहासातलं ही एक शोकांतिका आहे. आणि दुसरा मुद्दा काय, ब्राह्मण होणं म्हणजे काय? कायस्थ काय म्हणायचे, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला वेदोक्ताचा अधिकार आहे. आमच्या बायका नवरा मेल्यानंतर केशवपन करतात. आमच्या बायका पुनर्विवाह करत नाहीत. ब्राह्मणांचे सर्व नियम आम्ही पाळतो म्हणून ब्राह्मण आहे. त्यावेळेचं सोडून द्या. आज वेदोक्ताच्या अधिकाराची मागणी करणं, त्याची मांडणी करताना हे मान्य आहे का आपल्याला की बाबा ब्राह्मण झाले की त्यांनी केशवपन केलं पाहिजे, ब्राह्मण झाले की त्यांनी पुनर्विवाहावर बंदी घातली पाहिजे? त्यामुळे इतिहासातल्या ह्या ज्या घटना आहेत त्या घटना आपल्याला डोळसपणे पाहाव्या लागतील. त्यामुळे शिवाजी महाराज नाही दुसरं कुणीही हे करू शकलं नसतं. कायस्थाला ब्राह्मण करणं किंवा ब्राह्मणाला करायचं करणं हे भारतीय जाती व्यवस्था जी आहे ती अशी विचित्र अशी जाती व्यवस्था आहे. त्या संदर्भात ते एक मला वाटतं त्यांच्या मांडणीमधलं एक लूज वाक्य होतं. त्यांना ते कदाचित तसं म्हणायचं सुद्धा नसेल, परंतु त्याच्या मागची भूमिका, सामाजिक भूमिका काय होती हे मी आपल्यासमोर थोडक्यात मांडलं. दुसरी एक त्यांची आवडती जी भूमिका होती ती शेजवलकरांच्या बाबतीत एक लेखामध्ये आहे, शेजवलकरांच्या, आणि ह्याच्यातही आहे की दारा शिकोव जर झाला असता तर शिवाजी महाराज झाले नसते. त्याच्यावर शिवाजी महाराज जन्म घेण्याची काही गरज नव्हती. एकूण भारतातील इस्लामचा विकास, इस्लामचा इतिहास आणि इस्लामची मांडणी याबाबत कुरूंदकरांची जी मांडणी होती त्याबाबत माझे मतभेद आहेत. भारतातील इस्लामची वाटचाल आणि इस्लामचं स्वरूप हे फार कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीचं असं स्वरूप आहे. ते इस्लाम हा एकसंध असा इस्लाम नव्हता आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले. इस्लामचा इतिहास लिहिणारे जे इस्लामी इतिहासकार, तवारीखकार होते, ते काय म्हणायचे, भारताचा इतिहास मोहम्मद बिन कासिम यांनी 711 साली भारतावर स्वारी केल्यानंतर सुरू झाला आणि तो सलग असा इतिहास आहे. हे सगळं खोटं आहे. 711 नंतर इस्लामची पुढची स्वारी 990 नंतर, 990 ते 1011 मोहम्मद गझनीची स्वारी. त्याच्यानंतर आणखी 200 वर्षांनी शहाबुद्दीन घोरीची 1191-92ची स्वारी. आणि खरं इस्लाम राज्य इथं 1206 पासून झालेलं आहे. म्हणजे 700 पासून मुस्लिमांचं राज्य इथं झाले असं मुस्लिम जातीवादी म्हणतात, मुस्लिम इतिहासकार म्हणतात. ते खोटे. परंतु दुर्दैवानं आपल्याचे काही इतिहासकार असं सांगतात की गेल्या 800 वर्षाचा, 1200 वर्षाचा, 500-600 वर्षाचा इतिहास. आणि त्या दृष्टीने ही जी मांडणी झालेली होती, इथला जो इस्लाम होता त्याच्यामध्ये 2 गट होते. कुरूंदकरांनी बरोबर सांगितलं. एक गट असं म्हणणार होता की हिंदूंच्या पुढे 2 पर्याय ठेवा. हिंदूंच्या पुढे 2 पर्याय असे ठेवा की तुम्ही इस्लामचा स्वीकार करा, नाही तर आम्ही तुम्हाला ठार मारू. तो मुल्ला मौलवींचा एक छोटासा गट होता. तो प्रभावीपणे राजापुढे हे मत मांडत होता. आणि दुसरा गट जो होता तो म्हणत होता की आपल्याला इथं राज्य करायचं आहे, ह्याच्यामध्ये काजीसारखं बहमनी काजीनं सांगितलं की आम्हाला इंटरफेअर करायचं नाही, तशा प्रकारचं होतं. ज्याला एक काळ्या रंगामध्ये ज्याला रंगवलं जातं, तो मोठा कॉन्करर होता, अतिशय क्रूर होता, अलाउद्दीन खिलजी.
अलाउद्दीन खिलजीचा धर्मगुरू होता. तो म्हणाला, तुम्ही माझी एक जान बख्श दे तो मैं एक पूछना चाहता हूँ. ते म्हणले, जान बख्श दे, मी काय करणार नाही त्याला. हे असं करा म्हटले. हिंदूंना असं द्या की 1 महिन्याच्या आत हिंदूंनी मुस्लिम धर्म स्वीकारावा, नाहीतर सर्व हिंदूंची आम्ही कत्तल करू. अलाउद्दीन खिलजी हसला, म्हणला, धर्मपंडित म्हणजे अर्धवट असतात हे खरं आहे. माझी प्रजा 90% हिंदू असताना, त्यांच्यावर मला राज्य करायचं असताना हे तू काय सांगायला आलास? तू हे मला काय सांगायला आलास? हे शक्य नाही, हे शक्य नाही. आता नवी माहिती अलाउद्दीन खिलजीबद्दलची अशी आली की अलाउद्दीन खिलजी म्हणत होता की मला माझं स्वतंत्र धर्म स्थापन करायचं, मला स्वतंत्र धर्म स्थापन करायचा, मी जगज्जेता आहे, मी एवढं राज्य जिंकलं आहे. आणि दुसरं म्हणायचं की मी खलिफावर स्वारी करून खलिफाला जिंकणार आहे. आता हा धर्मवेडा किंवा ह्याला कसं म्हणता येईल? हा राज्यवेडा होता, बाकी सगळे त्याचे क्रूर होता, दुर्गांना सर्व प्रकारच्या दुर्गुणांनी युक्त होता, परंतु तो धर्मवेडा नव्हता, तो या पद्धतीचा होता. त्यामुळे इस्लामी जे राज्यकर्ते होते त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे राज्यकर्ते होते आणि एकूण भारतावर राज्य करत असताना त्यांचं सिंग्युलर पर्पज हे होता की हे जे राज्य आहे ते आपल्या अखत्यारीमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये चालावं, आपलं वर्चस्व त्याच्यावर असावं. वरची राज्य महत्त्वाची राजकीय पदं, जहागिरी वगैरे आपल्याकडे असाव्या, बाकी गोष्टीमध्ये त्यांना फारसा रस नव्हता. तर दारा शिकोह पूर्वी उदारमतवादी मुसलमान राजे झाले का? पुष्कळ झाले. आपल्या विजापूरला इब्राहिम आदिलशाह नावाचा राजा होता. तो अकबराचा जवळजवळ समकालीन होता. त्याने संस्कृतमध्ये ग्रंथरचना केलेली, संगीतावरचा जो लेख मागोवामध्ये कुरुंदकरांनी लिहिलेला आहे त्यामध्ये इब्राहिम आदिलशाहच्या पुस्तकाचे उल्लेख आहेत. तो सरस्वतीचा पूजक होता आणि एकूण मोठ्या त्याला जगद्गुरू म्हणायचे. सर्व लोक त्याला इब्राहिम आदिलशाहला जगद्गुरू आदिलशाह म्हणायचे. आणि तो जो होता त्याचप्रमाणे बंगालचा सुलतान जो होता त्याने सगळे संस्कृत ग्रंथ बंगाली भाषेमध्ये करण्याची प्रेरणा दिली. अनेक महाभारताचे भाषांतर, त्याचं नाव आता माझ्या लक्षात नाही, त्याच्या काळामध्ये बंगाली भाषेमध्ये त्याच्या प्रेरणेने झालेले आहेत. अकबराच्या आधी काश्मीरमध्ये जैनुल अबेदीन नावाचा सुलतान अकबरासारखाच उदारमतवादी होता. आता कुरुंदकरांचं म्हणणं काय या संदर्भात की हा जो संघर्ष आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजामधले हे जे 2 गट होते त्यांच्यामध्ये चालू होता. हा संघर्ष उदारमतवादी मुसलमान आणि धर्मवेडे मुसलमान यांच्यामध्ये होता. आणि अकबराने संघर्ष करून हे केलं, तर अकबराचं मोठेपण त्यांनी मान्य केले की त्यांनी असं म्हटलं की अकबर हा अलाउद्दीन खिलजी किंवा बाबर यांच्यापेक्षा कमी दर्जाचा सेनापती होता. ते खरं नाही, अकबर हा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा सेनापती होता. त्यांनी संपूर्ण भारत आपल्या ह्याच्यामध्ये आणलेला होता. दुसरी गोष्ट अशी की अकबराची जी उदार मनस्कता होती ती वेगळ्या प्रकारची होती आणि त्यांनी त्या पद्धतीने चालू ठेवली. नंतरच्या मुघल राजांनी ती चालू ठेवली का? कुरुंदकरांचं म्हणणं असे की जहांगीर धर्मवेडा होता, शहाजहान धर्मवेडा होता, तर ती मांडणी बरोबर नाही. शहाजहानही धर्मवेडा नव्हता आणि जहांगीरही धर्मवेडा असण्याचं कारणच नव्हतं, कारण तो सारखा गेला असतात आणि दारू पिण्यामध्ये मग्न होता. तर तो धर्मवेडापणाचे त्या गोष्टी त्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या नव्हत्या. फरक काय होता की अकबर ज्या पद्धतीने धर्मसुधारक आणि हे होतं त्या पद्धतीचे धर्मसुधारक हे दोघं नव्हते. पण त्यांच्या अकबराच्या जे इबादतखाने होते ते त्यांचे जे चर्चा करणारे अभ्यास मंडळ होते या दोघांच्या काळात चालू राहिले. आणि शहाजहानने खरं प्रोत्साहन दारा शिकोहला शहाजहानलाच दिलं. दारा शिकोहला जे मोठ्या प्रमाणात फायनान्सेस होते ते शहाजहानचेच होते. शहाजहान धर्मवेडा नव्हता. त्यामुळे ही जी इस्लामची एक विशिष्ट प्रकारची जी रीडिंग आहे, वाचन आहे, ते डिफेक्टिव्ह आहे असं माझं म्हणणं. दारा शिकोहचा पराभव हा, त्यांचं म्हणणं असं की दारा शिकोह या पार्श्वभूमीवर यशस्वी होऊच शकत नव्हता. ते खरं नाही. जैनुल आबेदीन यशस्वी झाला, इब्राहिम आदिलशाह यशस्वी झाला, अकबर यशस्वी झाला आणि शहाजहानसुद्धा बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला.
हा लढाईमध्ये शेवटी कुणाचा विजय होतो कुणाचा पराजय होतो याच्यावर हे अवलंबून असतं की औरंगजेबाचा विजय हे कुठल्याही प्रकारचं फोरगॉन कन्क्ल्युजन नव्हतं. त्या लढाईमध्ये खुद्द शहाजहान जर लढाईला आला असता सामोगरच्या लढाईला तर कदाचित चित्र बदललं असतं किंवा दारा शिकोह जास्त चांगला सेनापती असता तरी चित्र बदललं असतं. इतिहासामध्ये इतके पक्के निष्कर्ष काढता येत नाही आणि विशेषतः हा जो गुंतागुंतीचा इतिहास आहे त्या गुंतागुंतीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे एक हे काढता येतं की इस्लामची जास्त सूक्ष्म जास्त बारकाईने मीमांसा करणं आवश्यक, विशेषतः भारतीय इस्लामची. दारा शिकोह जरी सत्तेवर आला असता, दारा शिकोह जरी राज्य करत झाला असता तर शिवाजी महाराज झाले असते का? दारा शिकोह जरी दिल्लीचा बादशाह झाला असता तरी शिवाजी महाराज झाले असते. याचं कारण असं की रिजनल ज्या ॲस्पिरेशन्स मराठा लोकांच्या होत्या त्या रिजनल ॲस्पिरेशन्स त्या टिकणारच होत्या, राहणारच होत्या. अनेक वेळा आदिलशहाच्या बादशहानी कुतुबशहाने मोठ्या प्रमाणात कोलॅबरेशन मोगलांशी केलेले, मैत्री केलेली, पण मोगलांना मैत्री नको होती. त्यांना धर्मप्रसार नको होता, त्यांना राज्यप्रसार पाहिजे होता. हे आपण औरंगजेबाला सुद्धा राज्यप्रसार पाहिजे होता, धर्मप्रसार पाहिजे नव्हता. आदिलशाही कुतुबशाही ही राज्य शिया राज्य आहेत म्हणून औरंगजेबाला बुडवायचं होतं, असं कुरुंदकर म्हणतात, ते बरोबर नाही. औरंगजेबाला ही राज्य त्याचं राज्य संपूर्ण भारतभर पसरवण्यासाठी बुडवायचे होते आणि त्याचे सातत्याने प्रयत्न चालू होते. औरंगजेबाला दक्षिण भारत आपलं डेक्कन आवडायचं. इथले आंबे, इथलं भात, इथली फळं, त्यामुळे तो 28 वर्ष इथंच राहिला. बाकी दुसरे कारणं होतेच त्याला, परंतु औरंगजेब इतकं इथं राहायला याचं आणखी एक कारण हे होतं की इथलं सगळं त्याला आवडायचं. त्याला उत्तरेची उष्णता नको वाटायची, इथलं हवामान वगैरे त्याला आवडायचं, म्हणून ते इतके दिवस तिकडे गेला नाही. प्राध्यापक सतीश चंद्रा मुघल इतिहासाचे मोठे अभ्यासक, त्यांनी असं म्हटले की मुघल दरबारमध्ये एका विषयावर सातत्याने चर्चा होत होती. ती चर्चा कोणत्या विषयावर होत होती? ती चर्चा या विषयावर होत होती की दक्षिणेकडे आपण किती जायचं. एक मोठा गट असं म्हणत होता की तुम्ही दक्षिणेकडे जाऊ नका, तुमच्या सप्लाय लाईन्स खराब होतील आणि फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला तुमचे रिसोर्सेस तिथं गुंतवावे लागतील आणि मुघल साम्राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. अगदी शहाजहानसुद्धा निजामशाहीपर्यंतच थांबला. शहाजहानला सुद्धा पुढं जायला तिथल्या मुत्सद्द्यांनी नकार दिला, नको म्हणाले, पुढं जायला नको, साऊथ अतिशय अवघड आहे जिंकायला आणि आपल्या सप्लाय लाईन्स आणि सगळं हे होईल. त्यामुळे औरंगजेबापर्यंत मुघल सम्राटांची ताकद असूनही मुघल सम्राट दक्षिणेकडे खालपर्यंत आले नाहीत. आता हा जो डिबेट आहे तो डिबेट अतिशय मुघल इतिहासामध्ये महत्त्वाचा डिबेट आहे आणि त्याचासुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. आणि औरंगजेबाने ही जी ट्रॅडिशनल अंडरस्टँडिंग मुघल राज्यातील डिप्लोमॅट्सची होती, राजनीतिज्ञांची होती, ती ट्रॅडिशनल अंडरस्टँडिंग त्यांनी लक्षात घेतली नाही. कारण तो इथे सुभेदार असल्यापासून त्याचा प्रयत्न सातत्याने दक्षिणेकडचे राज्य बुडवण्याचा होता. तर ते किती चुकीचं होतं औरंगजेबाचं वागणं हे त्याच्यानंतर त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलेलं असेलच. दुसरं, औरंगजेबाच्या ह्याच्याबद्दल मीमांसा करत असताना कुरुंदकरांनी सगळी जी मुघल इतिहास मराठा इतिहासाची मांडणी केली त्यामध्ये अलीगढ स्कूलचे जे इतिहासकार आहेत, मोठमोठे इतिहासकार आहेत, त्यांनी जी मांडणी केलेली होती ती त्यांनी लक्षात घेतलेली नाही. विशेषतः त्या स्कूलमधले एक फार मोठे इतिहासकार म्हणजे प्राध्यापक इरफान हबीब. इरफान हबीब यांनी ॲग्रेरियन क्रायसिस इन मुघल इंडिया नावाचा अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की मुघलांनी ज्या पद्धतीचं टॅक्सेशन भारतावर लादलेलं होतं त्यामुळे भारतातील वेगवेगळ्या भागातील ज्या पिझंट कम्युनिटीज होत्या त्या मुघलांच्या विरुद्ध उठल्या. मराठा उठले, जाट उठले, अहोम उठले, बुंदेली उठले, राजपूत उठले, गोसावी उठले आणि सतत औरंगजेबाला संघर्षाला तोंड द्यावं लागलं. ह्या ॲग्रेरियन क्रायसिसने शेवटी मुघल साम्राज्याचा बळी घेतला. तर ती जी मांडणी आहे ती मांडणीसुद्धा मुघल साम्राज्याचा इतिहास, मुघल मराठा रिलेशनशिप
आणि शिवाजी महाराजांची जी अंडरस्टँडिंग होती त्याचा आपल्याला परामर्श घ्यावा लागेल. त्यामुळे ज्यावेळी आपण असं म्हणतो की दारा शिकोव झाला असता तर मराठ्यांचं स्वराज्य झालं नसतं, ते बरोबर नाही. मुघलांची सत्ता ही साम्राज्य सत्ता होती. तिचा धर्म सोडून द्या, त्यांचा मुख्य उद्देश दुसरी कुठलीही पर्यायी सत्ता भारतामध्ये निर्माण न होऊ देणे होता आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले होते. त्याचा आणखी एक प्रयत्न असा होता की काबूल कंदार हे आपल्या ताब्यात राहायला पाहिजे. कारण मुघलांचं एक श्रेय मुघलांना आणि तुर्क राज्यकर्त्यांना आपण दिलं पाहिजे की तुर्कांनी भारतावर, अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुघलक यांनी भारतावर मंगोलांच्या स्वाऱ्या होऊ दिल्या नाहीत. मंगोल हे अतिशय क्रूर असे लोक होते. मंगोलांना त्यांनी भारतात येऊ दिलं नाही आणि औरंगजेबापर्यंत मोगलांनी कुठल्याही पश्चिम आशियामधल्या आक्रमकांना भारतात येऊ दिलं नाही. त्यासाठी काबूल कंदार शहाजहानने 10-10 वर्ष लढे दिले, अब्जावधी रुपये तिथे खर्च केले, परंतु त्यांनी येऊ दिलं नाही. ज्यावेळी तो भाग मोकळा झाला, मग नादिरशाह आला, अहमद शाह अब्दाली आला आणि मग पुढचं सगळं राजकारण घडलेलं आपल्याला दिसून येतं. हे जे मोगलांचं श्रेय आहे ते श्रेय एकूण इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत असताना मुघल इतिहासाच्या संदर्भामध्ये दारा शिकोवचं महत्त्व मान्य करून ही जी मांडणी कुरूंदकरांनी केली, ती मांडणी काही प्रमाणामध्ये इतिहासाच्या पुराव्यावर टिकू शकत नाही असं म्हणायला हरकत नाही. प्राध्यापक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे महाराष्ट्रातील मोठे इतिहासकार होते आणि मराठ्यांच्या इतिहासाची एक पर्यायी अशी मांडणी प्राध्यापक शेजवलकर यांनी केली. त्या मांडणीप्रमाणे शिवाजी महाराजांनी जे राज्य, जो आदर्श महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला होता, ते राज्य आणि तो आदर्श पेशव्यांनी गमावला आणि पेशव्यांनी ज्या प्रकारे राज्यकारभार केला तो राज्यकारभार शिवाजी महाराजांच्या एकूण राजकीय राजनीतीला अनुकूल असा नव्हता. पेशव्यांनी अकारण नर्मदा नदी ओलांडली आणि नर्मदा नदी ओलांडून त्यांनी उत्तर भारतामध्ये प्रवेश केला आणि अकारण मुघल सम्राटाची भांडणं आपल्या अंगावर ओढून घेतली. त्यामुळे पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. त्याऐवजी शेजवलकर असं म्हणतात की नर्मदेखालचं जे संपूर्ण दक्षिण भारत होता, तो दक्षिण भारत ऑलरेडी मोकळाच होता, कारण औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही नष्ट केलेली होती. त्या संपूर्ण भारतावर मराठ्यांनी वर्चस्व निर्माण केलं नाही. त्या संपूर्ण भारतामध्ये निजामासारखा शत्रू त्यांनी कायम ठेवला दक्षिण भारतामध्ये. त्यामुळे एक गोळीबंद असं उत्तम राज्य मराठ्यांना जे दक्षिण भारतामध्ये निर्माण करता आलं असतं ते मराठ्यांनी केलं नाही आणि त्याबद्दल त्यांनी पेशव्यांना दोषी ठरवलेलं आहे. एक कुरकुरत सतत निगेटिव्ह लिखाण करणारे असे ते अतिशय धारदार गद्य असणारे, मराठी गद्य लिहिणारे ते लेखक होते, मोठे इतिहासकार. कुरूंदकरांनी सुरुवातीलाच म्हटलं की त्यांच्या प्रती सर्व प्रकारची श्रद्धा, आदर व्यक्त करून मी मतभेद व्यक्त करणार आहे. कुरूंदकरांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी की शेजवलकरांचे मत कितपत बरोबर आहे, अत्यंत उत्तम असं विश्लेषण कुरूंदकरांनी केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं की मराठ्यांनी समजा उत्तरेकडे जायचं नाही असं ठरवलं असतं आणि दक्षिणेकडेच राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता तर काय झालं असतं. पहिली गोष्ट म्हणजे दक्षिण जिंकणं अतिशय जिकिरीचं काम आहे. दक्षिण तुम्हाला जिंकता येईल असं नाही. मराठ्यांच्या कुरूंदकरांनी जे वैशिष्ट्य सांगितलं ते असं की मराठ्यांची ताकद ही संपूर्ण राज्य जिंकण्याची नसायची. त्यांचं राज्य, त्यांची जी पद्धत होती ती गनिमी काव्याची पद्धती होती, ती बाजीरावची असो किंवा शिवाजी महाराजांच्या मर्यादित संख्येचा परिणामकारक वापर करून शत्रूचा पराभव करणे, शत्रूचा पराभव करून हळूहळू शत्रूला कमजोर करणे ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. हल्ला करून त्या राज्याचा पराभव करून लोकांच्या कत्तली करून ते राज्य ताब्यात घेणं ही मराठ्यांची पद्धत नव्हती. त्यामुळे निजामाला सुद्धा पूर्णतः नष्ट करणं मराठ्यांनी टाळलेलं होतं. मराठ्यांनी निजामाला शेजारी का ठेवलं ह्याचा अतिशय राग शेजवलकरांना होता की मराठी भाषेची जन्मभूमी असणारा मराठवाडा
पेशव्यांच्या निकरतेपणामुळे निजामाच्या ताब्यात राहिला याबद्दल ते फार मोठ्या प्रमाणामध्ये कुरकुर करतात. कुरुंदकरांचं म्हणणं असं की ते मराठ्यांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होतं, हे खरं आहे. पण निजामाची ताकद तुम्ही समजता तशी कमी नव्हती. त्याच्याजवळ तोफगोळा होता, त्याच्याजवळ फ्रेंचांनी ट्रेन केलेल्या कवायत फौजा होत्या आणि त्यामुळे निजामाला पूर्ण नेस्तनाबूत करणं मराठ्यांना अगदी माधवरावच्या काळातही शक्य नव्हतं. तर मग पर्याय काय होता की निजामावर सतत हल्ले करणं, त्याची ताकद कमी करणं आणि दरवर्षी त्याच्याकडून लक्षावधी रुपये खंडणी वसूल करणं. एक निजामाच्या राज्याचा इतिहासावरचं एक पुस्तक इंग्रज लेखकाने लिहिलेले मी वाचत होतो. त्यांनी सांगितले की निजामाच्या राज्याचा मुख्य दोष म्हणजे मराठी नेत्यांना सातत्याने कमजोर ठेवलं. कधीही निजाम राज्य हे स्वतःच्या ताकदीवर पुढे येऊ शकले नाही. तर पर्याय निजामाचं राज्य नष्ट करणे किंवा निजामाला कमजोर ठेवून वाटेल त्यावेळी त्याचा वापर करणे, हा पर्याय जो होता तो मराठ्यांनी स्वीकारलेला होता. आणि कुरुंदकर म्हणतात की त्या परिस्थितीमध्ये दुसरा पर्याय मराठ्यांच्या जवळ नव्हता. कारण मराठ्यांची ताकद दारुगोळा किंवा तोफखाना फार मोठ्या प्रमाणात नव्हता. मोठ्या प्रमाणात किल्ल्यांना वेढे घालून ते किल्ले ताब्यात घेण्याची तेवढी मोठी ताकद किंवा तेवढं मोठं सैन्य गमावण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यामुळे मग बाजीरावबद्दल हसतात. शेजवलकर म्हणतात की दिल्लीच्या दारावर जाऊन पोचला आणि वापस आला वेड्यासारखा, त्याने काहीच केलं नाही. नादिरशाह बघा, त्याच्यानंतर 2 महिन्याने आला आणि दिल्ली लुटून 70 कोटी रुपये कोहिनूर हिरा आणि मयूर सिंहासन घेऊन गेला. बाजीरावला ते करणं शक्य होतं, तर त्यांनी का केलं नाही? तर बाजीरावचंच शाहू महाराजांना एक पत्र आहे, त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की हे दिल्ली आज मी लुटू शकतो, परंतु हे महास्थळ आहे आणि दिल्ली आज लुटली तर आपलं पुढचं राजकारण बिघडेल. हे वाक्य महत्त्वाचं, आपलं पुढचं राजकारण बिघडेल. कुरुंदकरांचं म्हणणं असं होतं की मराठी नर्मदा पार करून उत्तर भारतामध्ये गेले, ही अतिशय महत्त्वाची अशी घटना होती. त्यामुळे भारताच्या इतिहासाला नवं वळण मिळालं. कारण जर मराठी गेले नसते तर बंगालला अलीवर्दी खान होता, अवधला शुजाउद्दौला खान होता, रोहिलखंडात नजीबुद्दौला होता. ही सगळी जी मुस्लिम राज्य होती ती मुस्लिम राज्य मोठ्या प्रमाणात कायम राहिली असती आणि एक प्रकारचं पॉलिटिकल डॉमिनन्स मुस्लिम राज्यसत्तांचा उत्तर भारतावर कायम राहिला असता. आणि ही मराठ्यांचा इतिहास लक्षात घेता, शिवाजी महाराजांची प्रेरणा लक्षात घेता ही चुकीची गोष्ट होती. म्हणून ही जी मांडणी आहे शेजवलकरांची, ती मांडणी पूर्णतः चुकीची आहे असं कुरुंदकरांचं म्हणणं होतं. मराठे उत्तरेकडे गेले, हे चांगलं केलं. मराठ्यांनी गुजरात, मध्य भारत, बराचसा भाग, बंगालचा काही भाग, संपूर्ण ओरिसा हे ताब्यात घेतलं, हे बरं केलं. मराठ्यांनी हे ताब्यात घेतलं नसतं तर तिथं वेगवेगळे मुस्लिम राज्य आले असतील, एक प्रकारचं अराजक निर्माण झालं असतं. कदाचित अहमद शाह अब्दालीचं राज्य उत्तर भारतावर आलं असतं. आता अहमद शाह अब्दालीचं राज्य उत्तर भारतावर आलं असतं की नसतं ही गोष्ट सोडून द्या, पण निर्णय सुलतानांचे राज्य उत्तर भारतावर आले असते. त्यामुळे पुढच्या भारताच्या इतिहासाचा विचार करता मराठ्यांचं हे कार्य ऐतिहासिक कार्य आहे असं कुरुंदकरांचं म्हणणं होतं. मराठ्यांचा पानिपतच्या लढाईवर पराभव झाला हे ठीक आहे, पण त्या पराभवामुळे एक कायमचा सेटबॅक मिळाला नाही. काही दिवसानंतर मराठी पुन्हा जागृत झाले, त्यांनी पुन्हा सूड उगवला पानिपतचा. त्यामुळे उत्तरेकडे जाणं ही मराठ्यांची योग्य अशी स्ट्रॅटेजी होती. शेजवलकरांची त्याबाबतची टीका चुकीची आहे. त्यांनी दुसरं असं केलं की बंगालसारखा श्रीमंत प्रदेश सोडून कारण नसताना पेशवे राजस्थानमध्ये इकडे भांडण करत फिरले आणि त्यांनी कारण असताना आपला शक्तिक्षय त्या भागामध्ये केला. तर वस्तुस्थिती अशी होती की तो जो भाग होता तो शाहू महाराजांनी जी वाटणी केलेली होती त्या वाटणीप्रमाणे भोसल्यांचा भाग होता आणि नानासाहेब पेशवे सैन्य घेऊन तिकडे निघाला होता. परंतु रघुजी भोसल्यांनी तक्रार केली की हा एरिया आमचा आहे आणि हा नानासाहेब पेशवा इथं हस्तक्षेप करतो, माघार घ्यावी लागली नानासाहेब पेशव्याला. ते हे शेजवलकरांना माहीत होतं, त्यांनी ते कबूल करायला पाहिजे होतं असं कुरुंदकरांचं म्हणणं आहे. तर ही जी मराठ्यांच्या इतिहासाची मांडणी आहे
त्या मांडणीमध्ये मराठ्यांच्या ज्या चुका झाल्या, पेशव्यांनी ज्या चुका केल्या त्या त्या कुरूंकरांना मान्य आहेत आणि त्या चुका शेजवलकरांनी त्यांच्या लिखाणामधून लोकांसमोर मांडलेल्या आहेत. परंतु टोटल प्रत्येक गोष्टीसाठी कुरकुर करणे, प्रत्येक चुकीच्या बाबत मराठ्यांनाच दोष देणे, या ज्या शेजवलकरांच्या मांडणीमधल्या चुका होत्या त्या कुरूंकरांनी पुढे मांडल्या. ते म्हणाले, खुद्द शेजवलकरांचंच आहे, की मराठ्यांचं वैशिष्ट्य काय होतं. मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात लढाया केल्या, पण मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांच्या कत्तली केल्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मराठ्यांनी कधीही संपूर्ण इतिहासामध्ये स्त्रियांना पाठवलं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मराठ्यांनी कधीही कोणत्याही शहरावर हल्ला करून शहर बेचिराख करून नष्ट केलं नाही. चौथी गोष्ट म्हणजे मराठ्यांनी जसा अहमद शाह अब्दाली युद्धकैदी 40,000 50,000 युद्धकैद्यांना गुलाम म्हणून घेऊन जात होता, तसे गुलाम मराठ्यांनी कधीही आपल्या शत्रू सैन्याला गुलाम करून आपल्या ताब्यात ठेवलं नाही. तर हे मराठ्यांची जी वैशिष्ट्य शेजवलकरांनी सांगितली होती, ती म्हणाली की ही वैशिष्ट्य कुरूंकरांनी असलेली की ही जी मराठ्यांची वैशिष्ट्य आहेत, ही वैशिष्ट्य स्पष्टपणे आपल्याला दाखवून देतात की मराठ्यांनी भारतीय इतिहासामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ते शेजवलकरांनी मराठ्यांच्या इतिहासाची जी मांडणी केलेली होती, त्या मांडणीच्या संदर्भामध्ये शेजवलकरांनी कुरूंकरांनी आपले विचार मांडले. शेजवलकर जरी पेशवाईवर कठोर टीका करत असले, महाराष्ट्रातील टिळकपंथीय ब्राह्मणांचं जे राजकारण होतं त्या राजकारणावर जरी ते टीका करत असले तरी एकूण मांडणी हिंदुत्ववादी होती. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांची जी संपूर्ण मांडणी होती की हे सगळं का, तर त्या संदर्भात एक वाक्य त्यांनी असं लिहिलं आहे शेजवलकरांनी, की आज आपलं जे भारत आहे तेच भारत आहे, जे भारत ज्या भारताच्या भागावर मराठ्यांनी स्वाऱ्या, जिथं मराठ्यांचा स्पर्श झाला, जिथं मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा स्पर्श झाला, तोच भाग आज भारतामध्ये आहे. जिथं मराठी गेले नाहीत तो भाग भारतामध्ये नाही. अशा प्रकारची एक मांडणी शेजवलकरांनी केलेली आहे आणि त्या मांडणीला कुरूंकरांनी दुजोरा दिलेला आहे. तर ती मांडणीसुद्धा फारशी बरोबर नाही. मराठे अटकेपर्यंत गेले. मराठ्यांनी पंजाब जिंकलेला होता, मराठ्यांनी बराचसा भाग बंगालचाही जिंकलेला होता, पण त्यामुळे ते भारतामध्ये राहिले असं नाही. त्यामुळे हे चमकदार जरी वाक्य असेल तर इतिहासाच्या कसोटीवर हे वाक्य टिकत नाही. इतिहासाच्या कसोटीवर जर आपण व्यवस्थित अशी त्याची जर चिकित्सा केली तर इतिहासाच्या कसोटीवर हे वाक्य टिकत नाही. आणि त्या दृष्टीने प्रत्येक इतिहासकारांची, लेखकांची जी मांडणी असते ती मांडणी आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्याची बारीक अशी चिकित्सा केली पाहिजे, असं म्हणायला हरकत नाही. लोकायत हा एक जो ग्रंथ देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी 1959-60 साली लिहिला. भारतीय मार्क्सवादी इतिहासकारांची, मार्क्सवादी विचारवंतांची लोकायतांचं जे तत्त्वज्ञान, चारवाकाचं जे तत्त्वज्ञान, ते नास्तिक तत्त्वज्ञान होतं. त्या तत्त्वज्ञानाकडे पाहण्याची एक विशिष्ट अशी आपुलकीची दृष्टी होती आणि त्या दृष्टीने एक विशिष्ट अशी मांडणी लोकायत या ग्रंथामध्ये देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी केली. प्रख्यात ग्रीक इतिहासकार, ब्रिटिश मार्क्सवादी इतिहासकार जॉर्ज थॉम्सन यांनी स्टडीज इन ग्रीक हिस्ट्री नावाचे 2 खंड ग्रीक इतिहासाचे लिहिलेले आहेत. त्या मॉडेलवर देवीप्रसादांनी हे लिखाण केलेलं होतं आणि त्या लिखाणाचा अतिशय उत्तम असा परिचय प्राध्यापक गाडगीळ यांनी लोकायत नावाच्या या ग्रंथामध्ये करून दिलेला आहे. त्याचाही परिचय मला वाटतं त्या पुस्तकाची प्रस्तावनासुद्धा कुरूंकरांनी लिहिलेली आणि मागोवामध्ये ते जास्त विस्तृत असं परिचय त्या पुस्तकाचा त्यांनी करून दिलेला आहे. त्या ह्याच्याबद्दल माझे अनेक मतभेद आहेत कुरूंकरांनी जी मांडणी केली त्याच्याबद्दल, परंतु एक लोकायत तत्त्वज्ञानाबद्दल लिहिलेला
एक महत्त्वाचा ग्रंथ. तो ग्रंथ मराठी वाचकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न कुरूंदकरांनी केला. मुळातच देवीप्रसादांची मांडणी ही अतिशय गुंतागुंतीची मांडणी, त्यामध्ये अँथ्रोपॉलॉजिकल रिसर्चेस आहेत, फिलॉसॉफी आहे, सगळ्या गोष्टींचा एक विशिष्ट असा दृष्टिकोन आहे. तर तो परिचय त्यांनी कुरूंदकरांनी करून दिला. मराठीमध्ये गाडगिळांनी त्याच्यावर उत्तम असं एक सारग्रंथ लिहिला असं म्हणायला हरकत नाही. तर तो जो विषय आहे तो संशोधनासाठी पुढे जाणं आवश्यक आहे. चार्वाकांचं तत्त्वज्ञान, चार्वाकाच्या तत्त्वज्ञानामध्ये भौतिकवाद होता, परंतु त्याच्यामध्ये द्वंद्वात्मक भौतिकवाद, डायलेक्ट्रिकल मटेरियलिझम नव्हतं. मग आणखी काय होतं याची चर्चा पुढे करायला पाहिजे. त्याचा त्याला थोडंसं स्पर्श प्राध्यापक कुरूंदकरांनी त्यांच्या लोकायत या ग्रंथाचा परिचय करून देणारा जो लेख लिहिला त्याबद्दल आहे. प्राध्यापक कुरूंदकरांची इतिहास मीमांसा, मराठ्यांचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, शाकुंतल नाटक आणि शकुंतलेचं मिथक याबद्दल कुरूंदकरांनी कोणत्या प्रकारची मांडणी केली याचा एक थोडक्यात परिचय मी माझ्या व्याख्यानामध्ये करून दिलेला आहे. या व्याख्यानमालेसाठी मला निमंत्रित करण्यात आलं याबद्दल संयोजकांचा मी आभारी आहे. आपणही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि वेळ झालेला मला माहिती की थोडा उशीर झालेला आहे. वेळ झालेला असताना आपण शांतपणे माझं व्याख्यान ऐकून घेतलं त्याबद्दल आपला मी आभारी आहे. धन्यवाद.